ओम नमः शिवाय अँड वेलकम टू इफल्ज ऑरा कलेक्टिव्ह. इफल्ज ऑरा कलेक्टिव्ह याबद्दल मला खूप सारे व्हिडिओज बनवायचे होते, पण माझ्या शिफ्टिंगमुळे मला ते शक्य होत नव्हतं. सो लेट अस स्टार्ट विथ इट. आपण सुरुवात करतो आहे की हे इफल्ज ऑरा कलेक्टिव्ह जे आहे, जी ब्रांच आहे, जे आपण सुरू केलं आहे, एक सिस्टर कन्सर्न आपण म्हणू शकतो, तर दॅट इज क्रिस्टल ज्वेलरी किंवा क्रिस्टल्स वेगवेगळ्या फॉर्म्समधले, आणि ते एनर्जाइज केलेले फक्त तुमच्यासाठी, तुमच्या पर्पजसाठी ते एनर्जाइज करून ठेवलेले असतात. सो आपण बघू शकतो की ही एक खूप सुंदरशी अशी अंगठी आहे. अमेथिस्ट आहे आपण आज घेतलेला स्टोन जो आहे, क्रिस्टल जो आहे तो, आणि एक असं पेन्सिल पेंडंटसुद्धा येतं त्याचं, यू कॅन सी दिस, किंवा असं ब्रेसलेट येतं अलॉंग विथ इट सर्टिफिकेट. ह्याचा यूज काय असतो तर तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ बेसिकली ही अमेथिस्ट करतो, तुम्हाला शांत करतो, अंतर्बाह्य आपण म्हणू शकतो. तुम्हाला एक वेगळाच पीस अनुभवता येतो हा धारण केल्यानंतर. त्यानंतर तुमची भीती थोडीशी कमी करायला हा मदत करतो. इव्हन हीलिंगमध्ये सुद्धा हा खूप मेजर रोल प्ले करतो. हे हीलिंग इमोशनल असो किंवा फिजिकलसुद्धा. म्हणजे आता समजा तुमचं डोकं दुखत असेल, मला स्वतःला मायग्रेनचा थोडा त्रास आहे, सो डोकं दुखत असेल तर आपण एक जी पेंटिंगला आपण ती टेप यूज करतो ना, तर ती टेप आपण घेऊ शकतो. त्याच्यावरती अमेथिस्टचे छोटे छोटे पेबल्स किंवा अगदी छोट्या साईजमधले टंबल्स, किंवा अगदी काही नसेल तर तुम्ही असे पेन्सिल पेंडंट्स ठेवू शकता. म्हणजे त्याला चिटकवायचे आहेत आणि त्याची टोकं तुम्हाला इथं अशी चिटकवून इथपर्यंत ती लावून ठेवायची आहेत थोडा वेळ. तुम्ही बघू शकाल की थोड्या वेळाने आपोआप तुमचं डोकं दुखायचं थांबलं आहे, बऱ्याच अंशी कमी पण झालं आहे किंवा थांबलं आहे पूर्णपणे. तुम्ही मेडिटेशनला जेव्हा बसता, ध्यान करायला बसता, तेव्हा अमेथिस्ट हातात घेऊन जेव्हा बसाल किंवा तो समोर ठेवून कुठल्याही फॉर्ममध्ये, जिऑइडच्या फॉर्ममध्ये किंवा एंजलच्या फॉर्ममध्ये जर का तुम्ही ठेवला तरीही ते खूप छान रिझल्ट्स देतं. प्लस तुम्हाला मेरकबा मेडिटेशन वगैरे जर करायचं असेल तर त्याच्यात पण अमेथिस्टचा खूप छान उपयोग होतो. त्याचे स्पेसिफिक फॉर्म्स येतात, तर ते तुम्ही समोर ठेवून तुम्ही ते मेडिटेशन डेफिनेटली करू शकता. सो स्टे ट्यून विथ अस फॉर मोर क्रिस्टल्स अँड द स्टोरीज अँड द युजेस. इफल्ज ऑरा कलेक्टिव्ह बाय इफल्ज.